पोलीस भरतीची तयारी करायची, पण कशी करायची, नेमकं कुठून करायची, किंवा पोलीस भरतीला काय लागते, शिक्षण किती लागते, किंवा उंची किती लागते, किंवा काय इव्हेंट असतात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सांगते. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलला. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप कामाचा आहे तुमच्या. पोलीस भरतीचा पी सुद्धा माहिती नाही, पण पोलीस भरती करायची झिरोपासून नियोजन करायचं तर कसं. आधी तर सगळं तुम्हाला सांगते. पोलीस भरतीला शिक्षण लागतं 12वी पास असलं म्हणजे टेन्शन नाही. 12वी लागतं. त्याच्यानंतर येते उंची. मुलांना उंची लागते 165 सेमी, तर महिलांना लागते 155 सेमी. हे झालं. नंतर वयोमर्यादा येते. पुरुषांना वयोमर्यादा असते 18 ते 28 तेवी ओपनची, आणि जर कास्टमध्ये म्हटलं तर 18 ते 33. कास्टवाल्यांना वयोमर्यादामध्ये जरा सूट आहे. तर चला त्याच्या पुढे जाऊया. आता पोलीस भरतीची तयारी करायची, पण काय असतं नेमकं पोलीस भरतीमध्ये, तर पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आणि पेपर असे 2 इव्हेंट असतात. तर आधी काय होते, आधी होते ग्राउंड होते. तर ग्राउंडमध्ये असतात इव्हेंट, 3 इव्हेंट असतात, ते 50 मार्कांसाठी असतात. पोलीस भरतीचा सगळ्यात पहिले इव्हेंट होतो ग्राउंडमध्ये, तो म्हणजे 100 मीटर. तर 100 मीटर ही आपल्याला 15 मार्कांसाठी असते, आणि 100 मीटरचा टायमिंग आउट ऑफचा आहे 11:50 हा मुलांचा आहे. जर आउट ऑफ घ्यायची असेल तर आपल्याला 11:50 मध्ये यावं लागतं. त्याच्यानंतर टायमिंग 12, 10 असा कमी होत जातो टायमिंगनुसार. त्याच्यानंतर महिलांसाठी असतो टायमिंग 14 सेकंदाचा, आणि आपल्याला टायमिंग 15 मार्कच असतात. 15 मार्कच असतात दोघी इव्हेंटला. 100 मीटरच्या इव्हेंटला 15 मार्क असतात. त्याच्यानंतर होते मुलांची 1600 आणि महिलांची 800 अशी आपली रनिंग होते. त्याच्यानंतर 1600साठी मुलांना टायमिंग आहे 5:10चा. आउट ऑफचा टायमिंग आहे तो 5:10चा, कारण आपले 100 झाल्यानंतर लगेच आपल्याला 1600ला नेतात, आणि तो टायमिंग आपला 5:10चा असतो आउट ऑफचा. त्याच्यानंतर कमी होत जाते, आणि महिलांना टायमिंग आहे 800 मीटरचा, तो फक्त 2:50चा. 2:50 मध्ये आलं म्हणजे आउट ऑफ, आणि त्याच्यात थोडं म्हणजे टायमिंग आपला वाढत गेला तर मार्क्स इकडे कमी होत जातात. तर असं असतं. आणि ते असतात 1600 आणि 800 मीटर हे 20 मार्कांसाठी आपल्याला. तर हे 2 इव्हेंट झाल्यानंतर लास्ट आणि शेवटचा इव्हेंट आपला असतो तो म्हणजे घोडा हा मुलांसाठी 7.5 किलोचा, तर मुलींसाठी असतो 4 किलोचा. मुलांना 7.5 किलोचा घोडा हा 8.50 मीटर पुढे फेकला तर त्याला आउट ऑफ 15 मार्क भेटत असतात, आणि मुलींना असतो 6 मीटर हे आउट ऑफसाठी. आउट ऑफ फेकला तर 15 मार्क हे भेटत असतात. असं ग्राउंडचं आपलं डिस्ट्रीब्युशन असते 50 मार्कांचं. त्याच्यानंतर होतो लेखी. जर आपल्याला ग्राउंडमध्ये आपण क्वालिफाय झालं त्याच्यानंतरच आपण लेखी देऊ शकतो. लेखीचा अभ्यास करायचा तर कसा करायचा, आपले विषय तर माहिती आहे, मराठी, बुद्धिमत्ता, गणित, जीके, जीएस असे विषय असतात, आणि असं आपल्याला त्याच्यानुसार अभ्यास करावा लागतो. बुक्स आणि प्रश्नसंच याचाच आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे, कारण दिवसेंदिवस पॅटर्न हा बदलत चालला आहे. आता एवढं सगळं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल, बापरे एवढं सगळं करायचं आहे, मग आपल्याला अकॅडमीला गेलेलं बरं. तुम्हाला जर शक्य होत असेल किंवा खरंच तुमच्याकडे असतील पैसे वगैरे तर तुम्ही अकॅडमी करा. पण खरंच ज्यांची कंडिशन नसते, काही नसते, तर ते सेल्फ स्टडी करू शकता आणि सेल्फ ग्राउंड पण करू शकतात. प्रत्येक गावात किंवा प्रत्येक शहरात हा युनिफॉर्मचा क्रेज आहे. आर्मीचा म्हणा किंवा आपलं पोलीस भरतीचा क्रेज आहे. तर खूप मुलं तयारी करत असतात सेल्फ. तसा ग्रुप असतो 10-10, 15-15 मुलांचा. खरंच ज्यांना अकॅडमी लावणं शक्य होत नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी त्या ग्रुपला जॉईन करायचं आणि आपली ग्राउंडची प्रॅक्टिस करायची. आणि तुम्हाला खरंच अभ्यासाचं माहीत नसेल तर क्लासेस तरी लावा. क्लासेस लावल्याने तुम्हाला कळेल अभ्यासात काय काय असतं, व्याकरण कसं, मराठी कसं, बुद्धिमत्ता, गणित सगळं कळेल. क्लास तरी लावा निदान. आणि हो, हे सगळं अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की सांगा, मी तुमच्या प्रश्नांचं निवारण करेल. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, आणि भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. चला तर तोपर्यंत बाय.